बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे कोकाटेंसंदर्भातली। माणिकराव कोकाटेंचा कृषी मंत्री पदाचा राजीनामा लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे। कोकाटेंचा राजीनामा घेण्यासाठी राष्ट्रवादीवर दबाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विधान भवनात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ आणि वारंवार वादग्रस्त विधान यामुळे महायुतीच्या आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घेण्याची नामुष्की ओढावली आहे। अधिक माहिती घेऊयात, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत। देवेंद्र, सातत्यानं माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होते, विविध पक्षांकडून होती आणि आता असं कळतंय की त्यांचा लवकरच राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे। काय अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, आपण बघतो की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसापासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात असलेले पाहायला मिळतात। यापूर्वी देखील त्यांनी वादग्रस्त अशी वक्तव्य केली होती आणि महत्त्वाचं म्हणजे विधान भवनामध्ये त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला, व्हिडिओवरून जी टीका झाली, त्यानंतर कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावरती दबाव आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासंदर्भात आणि त्या दृष्टीनेच घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। काल विजयकुमार घाडगे ज्यांना मारहाण झाली होती, या सगळ्या मुद्द्यावरून त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती आणि त्यांनी जी माहिती दिली होती त्यानुसार मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होऊ शकतो, कारण उद्या या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत आणि आता माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात अजित पवार नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। माणिकराव कोकाटे जे आहेत त्यांचा राजीनामा घेतला जाणार की त्यांचं कुठल्या इतर खात्यामध्ये पुनर्वसन केलं जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानं घेऊन विरोधकांनी तर मोठा गदारोळ केलेला आहे, या संदर्भात मागणी देखील केलेली आहे। त्याचसोबत शेतकऱ्यांमध्ये देखील नाराजी आहे। त्यामुळे आता उद्याचा दिवस जो आहे तो माणिकराव कोकाटे यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। उद्या अजित पवार असेल किंवा त्यांचा पक्ष असेल, या संदर्भात काय निर्णय घेतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच। त्यामुळे देवेंद्र, खरं तर काल कोकाटेंनी शनी दर्शन घेतलं होतं, त्यामुळे आता शनिदेव सुद्धा कोकाटेंच्या पाठीमागे उभं राहताना दिसत नाहीये। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।